जय श्रीराम, जय श्री नारायण हरी, श्री स्वामी समर्थ. माई भगवती आपल्या सगळ्यांवर भरभरून कृपा करतो. आपल्या घरात जर एकामागून एक आजारपण येत असेल, एक जण आजारी पडला, तो बरा झाला की दुसरा आजारी पडतोय, तो बरा झाला की तिसरा आजारी पडतोय, असं एकामागून एक सतत होत असेल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपल्या पूर्वकर्मीचं काहीतरी संचित बाकी आहे, त्याची परतफेड आपल्याला करायची बाकी आहे, म्हणून हे आजारपण येत आहे. तर याच्यावर मी एक अत्यंत साधा, सरळ, सोपा परंतु अत्यंत प्रभावी आपल्या प्राचीन वेदांमध्ये सांगितलेला असा एक उपाय मी तुम्हाला आज इथे सांगतो. काय करायचं की आपल्या घरात जेवढे सदस्य असतील त्याच्यापेक्षा 2 जास्त अशा पोळ्या करायच्या. पोळ्या म्हणा, तुम्ही चपाती म्हणा किंवा रोटी म्हणा. त्याच्यामध्ये त्या चपाती करताना त्याच्यात गूळ घालायचा. प्रमाण किती ठेवायचं तर 1 किलो गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये पाव किलो गूळ घालायचं. असं हे मिक्स करून त्याच्या चपात्या करायच्या. आपल्या घरातील सदस्यांपेक्षा 2 जास्त, म्हणजे तुमच्या घरात जर समजा 5 सदस्य असतील तर एकूण 7 पोळ्या करायच्या आणि त्या घराबाहेर नेऊन कुत्र्याला, गाईला किंवा कावळ्याला खायला घालायच्या. हे महिन्यातून एकदा करायचं. जोपर्यंत तुमच्या घरातलं सर्व आजारपण दूर होत नाही तोपर्यंत कंटिन्यू हे प्रत्येक महिन्याला करत राहा. घरातल्या सर्व अडचणी आणि सर्व आजारपण ऑटोमॅटिकच दूर